भाजपमधल्या इन्कमिंगवरनं शिंदेंची शिवसेना नाराज। शिवसेनेच्या अनेक मंत्र्यांचा मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार। मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली नाराजी। उल्हासनगरमध्ये तुम्ही सुरुवात केली, शिवसेनेनं पक्षप्रवेश द्यायचे आणि भाजपनं नाही हे चालणार नाही। शिंदेंसमोरच मुख्यमंत्र्यांनी सेनेच्या मंत्र्यांना सुनावलं। महायुतीत मिठाचा खडा पडणार नाही याची काळजी घेणार उपमुख्यमंत्री। शिंदेंची प्रतिक्रिया, घटक पक्षातले नेते एकमेकांच्या पक्षात नकोत असा निर्णय झाल्याची माहिती। नाराजीचा प्रश्न नाही, एका कुटुंबात देखील वादविवाद होतात। पक्षांतरावरनं आमच्यात नाराजी होती, शिंदे आणि फडणवीसांनी सकारात्मक तोडगा काढला। वादावरती पडदा पडल्याची प्रताप सरनाईकांची माहिती। भाजपमध्ये इन्कमिंग सुरूच राहणार, राज्यभरात 4,500 शिवसैनिक आमच्या संपर्कात। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचं मोठं वक्तव्य। याला म्हणतात चोर मचाय शोर। महायुतीतील नाराजी नाट्यावरनं आदित्य ठाकरेंनी शिंदेंच्या शिवसेनेला डिवचलं। आज कुणीतरी परत गावी जाणार असं म्हणत एकनाथ शिंदेंना लगावला टोला। मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी राजेंद्र मुठेंच्या अहवालात पार्थ पवारांचं नाव नाही। दिग्विजय पाटील, शीतल तेजवानी, रवींद्र तारू यांची नावं, तर पार्थ पवारांना क्लीन चिट मिळाल्याची चर्चा। परिवारवाद जैसी चुनौतियों से भी सावधान रहने की जरूरत है। ये परिवारवाद ही है जो राजनीति ही नहीं बल्कि हर क्षेत्र में प्रतिभाओं का गला गोंडता है। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेकदा घराणेशाहीवर कठोर प्रहार केले। ये परिवारवाद ही है जो राजनीति ही नहीं बल्कि हर क्षेत्र में प्रतिभाओं का गला गोंडता है। राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या तरुणांनी राजकारणात यावं, त्यांनी कर्तृत्वावर यश मिळवावं असं वक्तव्य नरेंद्र मोदींनी केलंय। मात्र सामान्य कुटुंबातून आलेल्या कार्यकर्त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेतही तिकीट मिळताना दिसत नाहीये। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत नेत्याला निवडून आणण्यासाठी कार्यकर्ते मेहनत घेतात, मात्र आता खासदार, मंत्री आणि आमदारांनी नगराध्यक्षाची उमेदवारी सुद्धा त्यांच्याच घरात ठेवली आहे। जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांनी त्यांच्या पत्नी साधना महाजन यांना जामनेरमधून उमेदवारी दिली आहे। कामगार नगर परिषदेत कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी त्यांच्या वहिनी अपर्णा फुंडकरांना तिकीट दिले आहे। पुसदच्या नगराध्यक्ष पदासाठी राज्यमंत्री इंद्रनील नाईकांनी त्यांच्या पत्नी मोहिनी नाईक यांना मैदानात उतरवले। राज्यमंत्री संजय सावकार यांनी भुसावळ नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीची उमेदवारी त्यांच्या पत्नी रजनी सावकार यांना दिली आहे। नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीची उमेदवारी मंत्र्यांनी कार्यकर्त्यांना दिली नाही। मंत्री तर सोडाच, आमदारांना सुद्धा कार्यकर्त्यांची आठवण आली नाही। शिवसेना आमदार किशोर पाटील यांनी पाचोरा नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीचं तिकीट त्यांची पत्नी सुनीता पाटील यांना दिले। बुलडाणा नगर परिषदेची उमेदवारी शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी त्यांच्या पत्नी पूजा गायकवाड यांना दिली। मुक्ताई नगरचे शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील यांनी त्यांची मुलगी संजना पाटीलला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली। अनगर नगरपंचायतीसाठी भाजपचे नेते राजन पाटील यांनी त्यांची सून प्राजक्ता पाटील यांना उमेदवारी दिली। चाळीसगाव नगर परिषदेसाठी भाजप आमदार मंगेश चव्हाणांनी त्यांची पत्नी प्रतिभा चव्हाण यांना मैदानात उतरवलं। भाजप आमदार मंगेश चव्हाणांनी तर त्यांच्या घरातील कुणीही राजकारणात येणार नाही असं जाहीरपणे सांगितलं होतं। जर एकाच कुटुंबातले जर नेतृत्व असं तयार होत असेल तर मग कार्यकर्त्यांनी आयुष्यभर झोऱ्यापर्यंत उचलायचं का? मी ठरवलंय की माझ्या कुटुंबातून आता कोणी राजकारण करणार नाही, परंतु माझं पूर्ण कुटुंब माझ्या पत्नी सकट प्रतिभा प्रत्येक कार्यक्रमात सक्रिय राहील। परंतु आता माझ्या कुटुंबातून माझ्या पुढच्या पिढीतून बॅलेट पेपरवर कोणाचं नाव येणार नाही। मी जनतेला आजच सांगतो, आज नाही 20 वर्षांनी जरी आलं तर त्याचं डिपॉझिट जमा करायचं। रोहिणी खडसेंनी ट्विट करत जळगाव जिल्ह्यातल्या नेत्यांनी नातेवाईकांनाच उमेदवारी दिल्याचा मुद्दा अधोरेखित केला। सत्ताधाऱ्यांची वृत्ती म्हणजे हम करे तो राजनीती, तुम करे तो घराणेशाही अशा शब्दात रोहिणी खडसेंनी हल्लाबोल केलाय। जळगाव जिल्हाच नव्हे तर राज्यभरात नेत्यांनी कार्यकर्त्यांना डावलल्याचं पाहायला मिळतंय। संगमनेर नगर परिषदेसाठी आमदार सत्यजित तांबेंनी
त्यांच्या पत्नी मैथिली तांबेंना उमेदवारी दिली, तर फलटण नगर परिषदेसाठी माजी खासदार रणजित सिंग निंबाळकरांनी त्यांचे भाऊ शमशेर सिंग निंबाळकरांना मैदानात उतरवलंय. मात्र जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी घराणेशाहीचा आरोप फेटाळून लावलाय. असे घराणेशाहीच्या आरोपाला माझ्या दृष्टीने काही अर्थ नाही आहे. ज्या घरामध्ये कर्तृत्ववान लोक असतात त्यांना शेवटी आयुष्य त्यांना राजकारणात संधी मिळाली पाहिजे. त्या घरात तो जन्माला आला म्हणून त्याला संधी नाकारणं चुकीचं आहे. घराणेशाहीचा विषय राजकारणात नेहमी चर्चेत असतो, त्याचं कारणही तसंच आहे. कार्यकर्त्यांच्या जीवावरच नेत्यांचं राजकारण सुरू असतं. सोशल मीडियावर विरोधकांच्या विरोधात पोस्ट करणं असो, की रस्त्यावर उतरून प्रचार करणं असो, की मग अंगावर केसेस घेणं असो, यासाठी कार्यकर्ते पुढे असतात. याचसाठी नेत्यांना कार्यकर्ते हवे असतात का? पण हेच कार्यकर्ते नगराध्यक्ष व्हावेत, आमदार व्हावेत असं नेत्यांना वाटत नाही. परिणामी कार्यकर्ते सतरंजीत उचलत राहतात आणि नेत्यांचे कुटुंबीय खुर्चीवर मोठ्या पदावर बसतात. संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. शिंदे साहेब, सांगलीमध्ये झालेल्या बैलगाडी शर्यतीचा पारितोषिक वितरण सोहळा नुकताच पार पडला. एक स्मरणीय अनुभव आपला होता, काय सांगाल त्या संदर्भात? खरं म्हणजे माझ्या जीवनामध्ये पहिल्यांदा बैलगाडा शर्यत एवढ्या मोठ्या भव्य दिव्य प्रमाणामध्ये चंद्रार पाटील यांनी आयोजित केली होती. 5 लाखापेक्षा जास्त लोक त्या ठिकाणी होते आणि त्यामध्ये लाखो लोक सहभागी झाले होते बैलगाडी शर्यत पाहण्यासाठी. आणि खऱ्या अर्थाने बैल हा शेतकऱ्यांचा सोबती असतो, साथी असतो आणि शेतकऱ्यांसाठी देखील ही बैलगाडा शर्यत अतिशय महत्त्वाची ठरली. मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी फॉर्च्युनर, त्याचबरोबर थार गाडी, ट्रॅक्टर, टू व्हीलर अशी मोठी बक्षिसं त्या ठिकाणी लावली होती. आणि एक शेतकरी 10-15 लाख रुपये त्याच्यावर कर्ज होतं, तो फॉर्च्युनर जिंकला. आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदा लाडक्या बहिणींचा सहभाग देखील या बैलगाडा शर्यतीमध्ये होता. हा देखील इतिहास होता. श्वानांची शर्यत होती. म्हणजे बैल हा आपला शेतकऱ्यांचा मित्र आणि श्वान हा शेतकऱ्यांचा प्रामाणिक मित्र, अशा शर्यती त्या ठिकाणी रंगल्या होत्या. आणि चंद्रार पाटील यांनी अतिशय उत्तम आयोजन त्याचं केलं त्याबद्दल. आणि आज बक्षीस समारंभ होता. मी मनापासून सगळ्यांना ज्यांना पारितोषिक मिळाले, जे विजेते आहेत, त्यांचं अभिनंदन करतो. सर, बिबट्यांचा प्रश्न प्रामुख्यानं महत्त्वाचा आहे. अजित पवारांचं असं म्हणणं आहे की वन खात्यानं असं कळवलंय की हे बिबटे काही जंगलातले नाही आहे, त्यांची पैदाशी उसांमध्येच झालेली आहे. नाही, आज मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वाची बैठक झाली. अजितदादाही होते आणि आम्ही सगळेच होतो. त्यामध्ये जे काही पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर असेल, शिरूर असेल, पारनेर असेल, अहिल्यानगर असेल, या अनेक ठिकाणी बिबट्यांची जी दहशत पसरलेली आहे आणि लोक भयभीत झालेली आहेत. मी स्वतः त्या ठिकाणी व्हिजिट करून आलो आणि दिवसा ढवळ्या बिबटे तिकडे फिरताना लोक पाहत आहेत. त्यामुळे आजची बैठक अतिशय महत्त्वाची होती. आणि त्यामध्ये जो बिबट्या गावठाणाकडे, घराकडे, या ठिकाणी शेतीकडे येतो आणि त्याला तात्काळ जेरबंद करण्याचा निर्णय झालेला आहे. ट्रँग्युलाइज करणं आणि त्याला जेरबंद करणं, यासाठी निवारा केंद्र वाढवणं हाही निर्णय झालेला आहे. त्याचबरोबर जो नरभक्षक आहे त्याला, नरभक्षक बिबट्याला दिसताक्षणी गोळ्या घालण्याचाही निर्णय झालेला आहे. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये माणसाचे जीव वाचले पाहिजे. तिथल्या लहान मुलांमध्ये एक भीतीचं वातावरण झालं आहे, पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर पेट्रोलिंग, पोलीस डिपार्टमेंट आणि फॉरेस्ट अशा प्रकारचे वन खात्याचे टीम आणि पोलीस या सगळ्यांनी गस्त वाढवणे, पेट्रोलिंग करणे, त्याचबरोबर या बिबट्यांचा जो काही वावर आहे तो कमी